नमस्कार मित्र हो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आहे 6 जुलै 2025 आणि आज आहे देवशयनी आषाढी एकादशी म्हणजेच पंढरपूरची यात्रा। तर ह्या देवशयनी आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना मंगलमय शुभेच्छा। तर आज पंढरपूरची मोठी यात्रा आणि या यात्रेला अनेक भाविक भक्तगण जमलेले असतात आणि ही वारी संपन्न होत असते। तशीच आजची एक आपल्या मालगुण भंडारवाड्यातून वारी निघणार आहे, ती म्हणजे आपलं जे मालगुण भंडारवाड्यातील गोपाळकृष्णाचं मंदिर आहे तिथून श्रीकृष्णाचा मुखवटा असलेली पालखी म्हणजे जो मुखवटा आहे तर तो पालखीमध्ये ठेवला जातो आणि पूर्ण भंडारवाड्यातून बाजारपेठेतून पुन्हा या मंदिरात आणला जातो। हा भव्य दिव्य असा हा सोहळा आहे। तर या सोहळ्याला अनेक जण उपस्थिती दर्शवत असतात, अनेक भक्तजण किंवा ग्रामस्थ या पालखी सोहळ्याला हजेरी लावत असतात। तर आपण देखील आता जातोय, अर्थातच पालखी पुढे गेले, आपल्याला थोडा उशीर झाला आणि आता आपण या सोहळ्याला जातोय। तुम्ही देखील हा सोहळा नक्कीच बघा। चल अनु आणि आम्ही जातोय पालखी सोहळ्याला। बसवली पण हात ना हात हारा आपल्या लाजू नको
मला एक दे आधी. शूटिंग मला दिलं नाही, सगळ्यांना बोलले पाहिजे. मला दिलं पुढे सगळ्यांना वाटणार. लोक पायाकडे येतात. पेढा का झाला. दुसरा पण भाई भाई तर या पालखी सोहळ्याला बरेच जणांची उपस्थिती आहे आणि आता एक योग म्हणजे दोन सख्खे भाऊ, छोटा भाऊ पुढे आणि मोठा भाऊ मागे. सख्खे भाऊ कांद्यावर घेऊन पालखी जाऊ.
तिला जाऊन आलो. पालखी आता बाजारपेठेतून थेट आता भंडारवाड्यामध्ये प्रवेश केला आहे. हा संपूर्ण बघताय भंडारवाड्यामधला रोड आहे आणि इथे सगळे बाबू असेल, सुनील असेल, सगळे फोटोग्राफी करण्यात व्यस्त आहेत. अर्थातच त्यांनी पालखी देखील घेतली. पालखी येते आणि सगळे अगदी भक्तिभावाने अगदी पालखी आपल्या खांद्यावर घेऊन मंदिराच्या दिशेने जात आहेत. सगळी छोटी मंडळी देखील इथे हजेरी लावलेली आहे. साकेत किती केळी खाल्लीस? 2. चौकात या, ब्रेक लावू द्या, ब्रेक लावू द्या. खेळी नाही आहेत. खिचडी आहे. बायला जातो दुसरं. चला भाऊ धावभाव
जय जय रघुवीर समर्थ गोपाल महाराज की जय। पिशवी घरात खिशात घालून यायची बुवा घे आता दुकान चालू गोडगाव किती घातच आहे जास्त माणूस खाऊन गोड आहे ते पोटात दुखत राहील घेतोय मी पण उगा तुला हे नको व्हायला. आज आषाढी एकादशी या शुक्ल पक्षातील देवशनी एकादशी सुद्धा आज तिला म्हणतात आणि आज पंढरपूरला फार मोठी यात्रा असते. हे वारीला भरपूर वेगवेगळ्या ठिकाणच्या सगळे वारकरी जे असतात ते पालख्या घेऊन पंढरपुरामध्ये दाखल झालेले आहेत. आता इकडच्या लोकांना आपल्याला पंढरपूरला जाता येत नाही म्हणून आम्ही श्री गोपाळकृष्ण मंदिर मालगुण भंडारा ट्रस्टच्या वतीने ही मालगुण बाजारपेठ अशी संपूर्ण वारी काढत असतो. अनेक भाविक त्याच्यामध्ये सहभागी झालेले असतात. एक मिनी वारी म्हणून तिला आम्ही संबोधलेलं असतं. या वारीमध्ये अनेक जण सामील झालेले असतात. मोठ्या भक्तिभावाने हे सगळेजण त्याच्यामध्ये सामील झालेले असतात आणि एकत्र येऊन हा उत्सव जो आहे आषाढी एकादशीचा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. कृष्णाच्या मंदिरातून ही वारी निघते. ही संपूर्ण बाजारपेठेतून परत अशी फिरून पुन्हा मंदिरामध्ये येते. मंदिरामध्ये आल्यानंतर पुन्हा त्याची आरती होते आणि प्रसाद देऊन या आषाढी एकादशी वारी इथे संपली जाते. अनेक भाविक जे आहेत ते वारीमध्ये सहभागी झाले असतात. विविध जाती धर्माचे लोक असतात. त्याच्यामध्ये एक रूपता त्याच्यामध्ये असते आणि सगळे गाववाले जे असतात ते या श्रीकृष्णाची म्हणजेच पांडुरंगाच्या विठ्ठलाचीच ते आरती करत असतात. मोठ्या भक्तिभावाने एकत्र असतात आणि या पांडुरंगाचे मोठ्या भक्तिभावाने ते आपलं दान मागण्यासाठी येत असतात. आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात आणि त्याचप्रमाणे जे काही अडीअडचणी असतील त्यांच्या जीवनामध्ये त्या निघून जाव्यात आणि सुख शांती समृद्धी मिळावी म्हणून या ठिकाणी आम्ही सगळेजण जमलेले आहेत. आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष भूषण शेठ मेहकर आहेत, इथे सुनील राजवडकर आहेत, विराज राजवडकर, स्वप्नेश राजवडकर आणि विजय पाटील हे सहभागी झालेले आहेत. आता एवढेच आम्ही तुम्हाला या समोर दिसतोय. अनेक जण होते पण ते आता संपल्या वारी संपल्यानंतर आपापल्या घरी गेलेले आहेत. धन्यवाद. गोपाळ महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल. तर आताच तुम्ही जो पालखी सोहळा पाहिलात तर तो आमच्या मालगुण भंडारवाड्यामधून गोपाळकृष्णाचं मंदिर आहे तिथून पालखी सोहळा जी दिंडी म्हणता येईल ती दिंडी निघते भंडारवाड्यातून. त्यानंतर मग बाजारपेठेतून पूर्णपणे अशी प्रदक्षिणा होते. त्यानंतर पुन्हा या गोपाळकृष्ण मंदिरात ती पालखी आणली जाते. पालखीमध्ये आपल्या गोपाळकृष्णाचा मुखवटा असतो. तर अशी ही पालखी जेव्हा जाते तेव्हा सगळे ज्या भगिनी असतात तर त्या पालखीमधील आपल्या गोपाळकृष्णाची आरती करतात. आज पंढरपुरात मोठी वारी असते. काहींना जायला जमत नाही वारीला, त्यासाठी ही वारीची प्रथा किंवा हा जो पालखी सोहळा आहे
तर ती प्रथा चालू करण्यात आलेली आहे, जेणेकरून जी वारी आहे पंढरपुरातली वारी, तर तिथल्या वारीचा इथे भक्तिभाव इथे व्हावा आणि सगळ्या भक्तांना एक वारीचाच म्हणजे वारीत सहभागी झाल्याचं एक समाधान मिळावं, त्यासाठी ही आपल्या गोपाळकृष्ण ट्रस्टच्या वतीने अनेक वर्षानुवर्ष ही पालखी सोहळा हा काढण्यात येतो आणि त्याला दिंडी देखील म्हणू शकतो. अनेक आपले जे ग्रामस्थ आहेत किंवा वारकरी आपण त्यांना म्हणू शकतो, ते वारकरी मोठ्या संख्येने इथे उपस्थित होतात आपल्या या वारीत आणि सगळे अगदी भक्तिभावाने तल्लीन होत ती पूर्णपणे जी पालखी आहे तर ती प्रदक्षिणा करत पूर्णपणे आपल्या या मंदिरात येते. तर असे हे सगळा सोहळा असतो. तर आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत टाटा आणि काळजी घ्या. हा दिंडी सोहळा इथे संपन्न झाला. जी पालखी आहे तर ती इथे आपल्या गोपाळकृष्ण मंदिरात येऊन संपन्न झाली, आरती झाली आणि त्याची सांगता झाली. तर इथे पाऊस पर्जन्य तर तो दिंडीसाठी थांबला होता. एकही थेंब पावसाचा पडला नव्हता आणि आता देखील बघा तुफान पाऊस आलेला आहे. अर्थातच पावसाने देखील थोडी उसंत घेतली होती, कारण हा जो दिंडी सोहळा, हा जो पालखी सोहळा आहे तर तो सुखरूपपणे पार पडावा यासाठी